नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. हिवाळा सुरू होताच सांधेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी यासारखे विकार डोकेवर काढतात. खास करून स्त्रियांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. म्हणूनच आज मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने पाक अजिबात न करता झटपट अगदी घरगुती साहित्यात अचूक प्रमाणात साधे सोपे असे पौष्टिक लाडू तुम्हाला बनवून दाखवणार आहे. हे पौष्टिक लाडू जर तुम्ही रोज एक खाल्ला तर शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीही वाढते आणि ऊर्जाही येते. म्हणूनच खास करून स्त्रियांनी अशा प्रकारे लाडू बनवून खावेत आणि थंडीमध्ये तर आवर्जूनच खावेत. म्हणूनच रेसिपी अगदी साधी सोपी इथे मी सुटसुटीत शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. हिवाळा स्पेशल पौष्टिक लाडू बनवण्यासाठी प्रथम आपण सर्व जिन्नस भाजून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर एक दाट बुडाची कढई गरम करत ठेवली आहे. आता त्यात आपण पाव किलो प्रमाणात मखाणे घालूया. इथे मखाणे आपण गॅस बंद करूनच अगदी साधारणतः 3 ते 4 मिनटे सतत ढवळून भाजून घेणार आहोत. मखाणे एकसारखे भाजून घ्यायचे आहेत आणि आतपर्यंत भाजले जावेत त्यासाठी अशा प्रकारे आलटून पालटून अगदी हलक्या हाताने परतून घ्यायचे आहेत. मखाणे हलके असतात त्यामुळे तळाशी अगदी करपण्याची शक्यता असते. म्हणून तळापासून अशा प्रकारे कलथा घालून व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे आहेत. साधारणतः 4 मिनिटानंतर पाहू शकता मखाणे अगदी व्यवस्थित खरपूस भाजले गेले आहेत. आता लगेचच ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेतल्यावर त्याची पूड तयार करून घेणार आहोत. आता त्याच कढईत आपण 2 वाट्या मूग डाळीचे पीठ घालूया. इथे मी मूग डाळ स्वच्छ धुवून नंतर फॅनखाली व्यवस्थितपणे सुकवून घेतली आहे. डाळ अगदी व्यवस्थितपणे धुवून नंतर फॅनखाली व्यवस्थितपणे सुकवून घ्यायची आहे आणि भाजून अशा प्रकारे पीठ तयार करून घ्यायचे आहे. आता त्यात आपण 2 ते 3 चमचे तूप घालूया आणि गॅस मीडियम ठेवून सतत ढवळून अगदी एकसारखे व्यवस्थित पीठ भाजले पाहिजे. म्हणजेच आतपर्यंत भाजले पाहिजे. तरच हे लाडू अगदी टिकण्यास मदत होते. म्हणून अशा प्रकारे अगदी कलत्याने सतत ढवळून पीठ एकसारखे भाजून घ्यायचे आहे. साधारणतः 2 मिनिटानंतर पाहू शकता पिठाने सर्व तूप अगदी व्यवस्थितपणे शोषले आहे आणि पीठ रवाळ झाले आहे. आता ह्या स्टेजमध्ये त्यात आपण पुन्हा 2 चमचे तूप घालूया आणि हे पीठ साधारणतः 3 ते 4 मिनिटे त्याचा सुवास येईस्तोवर आणि गोल्डन कलर येईस्तोवर व्यवस्थित खरपूस भाजून घेऊया. पीठ भाजून घेत असताना तळाशी चिकटणार नाही आणि करपणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि एकसारखे सतत ढवळून व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे आहे. साधारणतः 5 मिनिटानंतर पाहू शकता पीठ अगदी खरपूस भाजले गेले आहे आणि त्याचा सुवासही दरवळतो आहे. रंगही किती सुरेख आला आहे. लगेचच आता आपण हे पीठ एका परातीत काढून थंड करून घेऊया. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात जे आपण मखाणे भाजून घेतले होते ते थोडे थोडे करून घालूया. अशा प्रकारे थोडे थोडे करून घातल्यावर लगेचच आपण मिक्सरच्या भांड्याची झाकण लावूया आणि अगदी बारीकसर असे पीठ तयार करून घेऊया. पाहू शकता किती परफेक्ट मखाण्याचे पीठ मी तयार करून घेतले आहे. हे चाळण्याची गरज नसते. जरी रवाळ राहिले तरी चालेल. पण अशा प्रकारे पीठ तयार करून घेतल्यावर लगेचच ते आपण बाऊलमध्ये काढून घेऊया. अशाच प्रकारे राहिलेले मखाणे मिक्सरमधून मी अगदी अशा प्रकारे पूड तयार करून घेत आहे. पाहू शकता दुसरी बॅच अगदी व्यवस्थितपणे मी मिक्सरमधून बारीक पीठ तयार करून घेतले आहे. आता लगेचच हे पीठ आपण भाजून घेऊया. त्याच कढईमध्ये आपण लगेचच मखाण्याचे पीठ घातल्यावर त्यामध्ये पुन्हा 1 ते 2 चमचे तूप घालूया आणि गॅस बंद करूनच आपण मखाण्याचे पीठ साधारणतः 2 ते 3 मिनिटे व्यवस्थितपणे भाजून घेऊया. त्यामुळे हे जे लाडू आपण बनवणार आहोत ते टिकण्यासही मदत होते आणि लाडू खाताना खमंग लागतात. म्हणून अशा प्रकारे मखाण्याचे पीठ साधारणतः 2 ते 3 मिनिटे तुपामध्ये व्यवस्थितपणे परतून घ्यायचे आहे. मखाण्यात प्रथिने, फायबर, खनिजे भरपूर प्रमाणात असतात. जे वजन नियंत्रित ठेवण्यासही मदत करतात. शिवाय पचनही सुधारण्यास मदत करतात. शिवाय हृदय निरोगी ठेवण्यासही मदत करतात. म्हणून अशा प्रकारे आपण मखाणे
अगदी आवर्जून खावेत. साधारणतः 2 मिनिटानंतर पाहू शकता मखाण्याचा थोडासा पिठाचा रंग बदलला आहे. लगेचच त्यामध्ये 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट घालूया. डेसिकेटेड कोकोनट इथे मी घेतले आहे. तुम्ही खोबऱ्याचा किसही घेऊ शकता. डेसिकेटेड कोकोनट भाजायला जास्त वेळ लागत नाही, म्हणून मी साधारणतः 1 मिनिटभरच ह्या पिठाबरोबर अगदी सतत ढवळून अशा प्रकारे डेसिकेटेड कोकोनट त्याबरोबर भाजून घेत आहे. साधारणतः 1 ते 1.5 मिनिटानंतर पाहू शकता दोन्ही जिन्नस अगदी खरपूस भाजले गेले आहेत आणि त्याचा सुवासही दरवळतो आहे. आपल्याला इतवतच पिठे भाजून घ्यायचे आहेत. लगेचच ती आपण एका परातीत काढून घेऊया. त्यानंतर पुन्हा त्याच कढईत आपण 2 ते 3 चमचे तूप घालूया आणि तूप अगदी व्यवस्थितपणे वितळून घेऊया. तूप वितळून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये पाव वाटी बदाम घालूया. इथे बदाम किंवा काजू तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. इथे मी बदाम घेत आहे. त्याबरोबरच 1 वाटी मिक्स ड्रायफ्रूट्स घेत आहे. इथे मी सनफ्लॉवर सीड्स, त्याबरोबरच अक्रोड आणि भोपळ्याच्या बिया असतात त्याही घेतल्या आहेत. म्हणजे हे लाडू किती पौष्टिक आहे ते तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे तुपात सर्व ड्रायफ्रूट्स व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. गॅस मीडियम करतच अशा प्रकारे सतत ढवळून सर्व ड्रायफ्रूट्स व्यवस्थितपणे परतून घ्यायचे आहेत. तुपात आपण अशा प्रकारे ड्रायफ्रूट्स व्यवस्थित परतून घेतल्यामुळे हे जे लाडू आहेत ते अगदी टिकण्यासही मदत होते आणि खायलाही चविष्ट लागतात. सुक्या मेव्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. तसेच त्यात फायबर, अँटीऑक्सिडंट, जीवनसत्वे, खनिजे भरपूर प्रमाणात असतात, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. शिवाय आतड्यासंबंधी कार्य असते तेही सुधारण्यास मदत करतात. शिवाय मेंदूचे कार्य सुधारण्यासाठी आणि रक्तदाब कमी करण्यासाठी सुकामेवा फायदेशीर आहे. म्हणून कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अशा प्रकारे सुकामेवा आवर्जून खावा. आता साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर पाहू शकता सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित फुलले आहे. अशा प्रकारे सर्व ड्रायफ्रूट्स व्यवस्थितपणे तुपात भाजून घेतल्यावर आणि फुलल्यावर लगेचच त्यामध्ये 1 वाटी काळ्या आणि साध्या मनुका घालूया. इथे मी दोन्ही मनुका समप्रमाणात घेतल्या आहेत. मनुकामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, जीवनसत्वे, खनिजेही असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आणि हृदयाचे आरोग्यही सुधारण्यास मदत करतात. म्हणूनच मनुकांचाही अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे वापर करावा. साधारणतः 1 मिनिटानंतर पाहू शकता मनुकाही अगदी व्यवस्थित फुलल्या आहेत. सर्व जिन्नस अगदी खरपूस तुपामध्ये भाजून घेतले आहेत. लगेचच ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. थंड करून घेतल्यावर आपण मिक्सरमध्ये त्याची पराड तयार करून घेणार आहोत. आता ते आपण बाजूला ठेवूया. त्यानंतर पुन्हा त्याच कढईत मी थोडेसे तूप घातले आहे. आता त्यात आपण जो डिंक घेतला आहे, साधारणतः अर्धी वाटी मी इथे डिंक घेतला आहे, तो लगेचच घालूया आणि तूप अगदी व्यवस्थित गरम करून मी इथे घेतले आहे. लगेचच अशा प्रकारे तुपामध्ये अगदी फुलेस्तोवर एकसारखा परतून भाजून घेऊया. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर पाहू शकता डिंकही अगदी व्यवस्थित फुलला आहे. अशा प्रकारे सतत ढवळून अगदी फुलेस्तोवर डिंक व्यवस्थितपणे तुपात परतून घ्यायचा आहे. नाहीतर लाडवामध्ये कचकट लागण्याची शक्यता असते. ही काळजी जरूर घ्यावी आणि अगदी एकसारखा ढवळून भाजून घ्यायचा आहे. पाहू शकता डिंकही अगदी व्यवस्थित फुलला आहे. अशा प्रकारे डिंक अगदी व्यवस्थित फुलवून घेतल्यावर लगेचच तो आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि थोडासा थंड करून घेऊया. थंड झाल्यावर आपण मिक्सरमध्ये ड्रायफ्रूट्स बरोबर अगदी व्यवस्थितपणे पल्स मोडमध्ये फिरवून घेणार आहोत. तो आता आपण बाजूला ठेवूया. त्यानंतर ड्रायफ्रूट्स थंड करून घेतल्यावर थोडे थोडे करून मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून पल्स मोडमध्ये अगदी जाडसर अशी भरड तयार करून घेऊया. त्यामुळे ही लाडू अगदी खाण्यास अप्रतिम अशी लागतात. म्हणून जाडसर भरडच तयार करून घ्यायची आहे. पाहू शकता अशा प्रकारे भरड तयार करून घेतल्यावर लगेचच आपण जी पिठे भाजून घेतली आहेत त्या बाउलमध्ये अशा प्रकारे व्यवस्थितपणे काढून घेऊया. आता अशाच प्रकारे राहिलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत तेही अगदी पल्स मोडमध्ये व्यवस्थितपणे मी फिरवून घेत आहे. आता ड्रायफ्रूट्स भरड आपण मिश्रणात काढून घेतल्यावर एक एक करून जिन्नस ॲड करूया. त्यामध्ये 1 चमचा वेलची जायफळ पूड घालूया. त्याबरोबरच 1 वाटी गूळ पावडर घालूया आणि आपण हे सर्व जिन्नस अगदी व्यवस्थितपणे कलत्याने एकजीव करून घेऊया. मिश्रण थोडेसे कोमट आहे.
त्यामुळे हाताला सोसेल इतपत झाले की मी लगेचच व्यवस्थितपणे गूळ मिश्रणाने एकजीव करून घेणार आहे. साधारणतः 1 ते 2 मिनिटांनंतर मिश्रण थोडेसे कोमट करून घेतल्यावर अशा प्रकारे हाताने गूळ मी व्यवस्थितपणे एकजीव करून घेतला आहे. परंतु हे मिश्रण थोडेसे कोरडे वाटत आहे आणि लाडू अगदी सहजतेने वळता यावा यासाठी इथे मी त्यामध्ये पाववाटी वितळून घेतलेले तूप घालत आहे. तुपाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. साधारणतः मी 1.5 वाटी इथे तूप घेतले आहे, म्हणजेच पाव किलो प्रमाणात इथे मी तूप घेतले आहे. आता अशा प्रकारे मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर पाहू शकता मिश्रण अगदी परफेक्ट लाडवाचे तयार झाले आहे. आता लगेचच लाडू वळायला घेऊया. तुम्ही हव्या त्या साईजमध्ये लाडू वळवून घेऊ शकता. इथे मी मीडियम साईजचे लाडू वळून घेत आहे. पाहू शकता किती परफेक्ट लाडू तयार झाला आहे. अशा प्रकारे अजून एक मी तुम्हाला वळून दाखवते आहे. त्यासाठी मिश्रण अशा प्रकारे घेतल्यावर अगदी व्यवस्थितपणे हलक्या हाताने लाडू वळून घ्यायचा आहे. पाहू शकता दुसराही किती परफेक्ट असा लाडू तयार झाला आहे. अशाच प्रकारे सर्व राहिलेले लाडू मी अगदी व्यवस्थितपणे वळून घेत आहे. पाहू शकता सर्व लाडू अगदी व्यवस्थितपणे वळून घेतले आहेत. अशा प्रकारे तयार झाला बघता क्षणी खावासा वाटणारा असा पौष्टिकतेने परिपूर्ण असा लाडू. हा लाडू तुम्ही हिवाळ्यात आवर्जून बनवा आणि रोज अगदी आवर्जून खा. स्त्रियांनी खास करून हा लाडू खायलाच पाहिजे, म्हणजे पाठदुखी, कंबरदुखी यासारख्या समस्या दूर होतात. म्हणून तुम्ही अशा प्रकारे अगदी पौष्टिकतेने परिपूर्ण असा लाडू बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या, सोप्या, सुटसुटीत आणि अगदी पौष्टिकतेने परिपूर्ण अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.